या संपूर्ण मतदारसंघामध्ये मला सांगायला अभिमान वाटेल, की आपले खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक आणि उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून या मतदारसंघाचं अनेक विकास कामं मी या 5 वर्षामध्ये केलेली आहेत. कालच समोरचा उमेदवार पलीकडच्या वाडीत आले होते आणि त्यांनी सांगितलं, की हे घाटचे पेठचं पूल मी केलं. खरोखरच 22 मध्ये आमची सत्ता गेल्यानंतर उद्घाटनाचे मान यांना मिळाले असतील. परंतु याचा पाठपुरावा केला, की कोणी केला हे घाटचेपेडवाडी किंवा अनाव गावाला पूर्णपणे माहिती आहे. त्यामुळे संपूर्ण मतदारसंघामध्ये एक चांगला उमेदवार म्हणून माझी ख्याती आहे, आपल्यालाही माहिती आहे. आणि त्यामुळेच मी या मतदारसंघातून श्रीदेव रामेश्वराच्या कृपेने निवडून येणार आहे याची मला खात्री आहे. आता या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये आज आमच्याबरोबर अनावचे सरपंच आहेत, दिग्गज सरपंच आहेत. आज या मतदारसंघामध्ये आमचे जे सर्व कार्यकर्ते आहेत, ते प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. मला कुठल्याही कार्यकर्त्याकडे जाऊन अगदी त्याचं मनधरणी किंवा असं करावी लागत नाही. मात्र समोरच्या लोकांना ह्याच्यातच टाईम जातो आहे. त्यामुळे उगाच कुठेतरी अ, कोण गेले मला माहिती नाही. परंतु इश्यू एक दाखवायचा एवढीच आज या ठिकाणी अनावश्यक लोकं सुद्धा आहेत. आणि कुठेतरी वातावरण बिघडवायचं एवढंच काम विरोधकांकडून सुरू आहे. अगदी झालेल्या या विधानसभेमध्ये सुद्धा अनाव गावाने आम्हाला चांगली साथ दिलेली आहे. त्यामुळे आता तर जिल्हा परिषदचं इलेक्शन बघितलं तर चांगलं एक वातावरण या ठिकाणी आहे आणि त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. आज कुठल्याही गावामध्ये गेल्यानंतर जी ज्येष्ठ मंडळी आहेत, ते आमच्या वडिलांची आठवण काढतात आणि वैभव नाईक यांनी सुद्धा अगदी तळागाळात जाऊन, लोकांच्या दारादारात जाऊन सुद्धा काम केलेलं आहे. त्यामुळे त्याचा आम्हाला आणि राऊत विनायक राऊत साहेब यांनी सुद्धा तशाच पद्धतीचं काम केलेलं आहे. या मंदिराकडे किमान प्रत्येक वर्षी कार्यक्रमाला ते येत होते. अजूनही येत आहेत. त्यामुळे त्याबद्दल आम्हाला काही शंका नाही आणि त्यामुळे आम्हाला याचा चांगला फायदा होणार आहे. दुधावर मी प्रवेश झाला. ते आमचे थोडे सहकारी होते. ते आज जरी त्यांच्याकडे काही कारणास्तव गेले असतील, परंतु निश्चितच ते परत आमच्याकडे स्वबळी निश्चित परत येतील. आणि हा प्रवेश झाला असला तरी त्या मतदारसंघामध्ये त्या बुथामध्ये आम्हाला मताधिक्य नक्कीच जास्त असेल, ह्याची मला पूर्ण खात्री आहे. कारण त्या मतदारसंघामध्ये गेली 5 वर्ष मी सरपंच म्हणून काम करताना कायमस्वरूपी 5 वर्ष या गावातच राहिलो, गावासोबत राहिलो, त्यांच्यासोबत राहिलो. आणि आता सुद्धा आमचे जे सरपंच आहेत लीलाधर राणा ते सुद्धा आमच्याकडे कायम 24 तास किंवा सोबतच असतात. आणि आपण जे विकासाच्या योजना असतील, वैयक्तिक योजना असतील, मग ते आमचे नेते अमरसिंग सावंत, जयभारत पालव, वैभव नाईक, विनायक राऊत, विजय उपरकर यांच्या माध्यमातून आम्ही सतत पाठपुरावा करत असतो. त्यामुळे आमचा लोकसहभाग जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजही आहे, मागे पण होता आणि पुढे पण राहणार आहोत. त्यामुळे जे काही गेले असतील ते आमचेच लोक असतील, पण ते आमच्या सोबतच राहणार आहेत. आम्ही जी काही कामं केली सरपंचाच्या काळात, त्यामध्ये आम्हाला जास्त पहिल्यांदा आम्हाला कोविडच्या काळात 1-2 वर्ष भेटला. कोविडच्या काळात सुद्धा आम्ही लोकांना सांभाळून त्यांचे सर्व सुरक्षा घेऊन सुद्धा आम्ही त्यांना जपण्याचं काम केलं आणि आमच्या गावामध्ये चांगल्या प्रमाणे कोविडचं काम केलं होतं. प्रत्येकाला लसीकरण केलं, प्रत्येकाला वस्तुपोत केला. त्यामुळे आमचा जो लोकांपर्यंत सहभाग होता आणि आहे. लोकांना त्याची चांगली त्याची जाणीव आहे. कारण ते ओळखतात, की आप्पा मांजरेकर असू दे, लीलाधर राणा असू दे, भारतभाऊ असू दे किंवा अमरसिंग सावंत असू दे. आम्ही सदैव त्यांच्या सोबत असतो. निवडणूक आली म्हणून का आम्ही सोबत नसतो, पण आम्ही कायम होतो, आहोत आणि सदैव त्यांच्या सोबतच राहणार. काय वाटतं 9 तारखेला गुलाल तुमचाच असेल? 9 तारीखचा आवाज पण आमचा असणार आणि गुलाल पण आमचाच असणार.